नमस्कार, मी मिलिंद भागवत. आपण पाहता NDTV मराठी. आपल्या सगळ्यांचं स्वागत. इथून पुढचा अर्धा तास अर्थातच संध्याकाळचे 5 वाजले, त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्रभरातल्या 5 प्रमुख बातम्या घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहोत आणि आमचे 5 प्रतिनिधी या 5 बातम्या सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहेत. पहिली बातमी आहे नाशिकची. अर्थातच खराचं लैंगिक अत्याचाराचं प्रकरण, त्याच्यात आणखीन काही धक्कादायक गोष्टी पुढे येत आहेत. नाशिकमधल्या एका MNC कंपनीत एक लैंगिक अत्याचाराचं नवीन प्रकरण नाशिकमधलं समोर आलंय. ते आपण जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत असणार आहेत. खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. राहुल वाघ आपल्याला त्याबद्दलची अपडेट देणार आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीतला जो तिढा आहे ना, तो अजून तरी सुटत नाहीये, कारण काँग्रेस अर्ज मागे घेणार की नाही याबद्दल अजूनही स्पष्टता नाहीये. देविदास राखुंडे बारामतीहून आपल्याला याबद्दलच्या अपडेट्स देतील. तिकडे 15 दिवसांसाठी अमेरिका इराणमध्ये युद्धविराम झाला आहे. नवी दिल्लीतून याचे भारताला नेमके काय आणि कसे फायदे होणार आहेत ते रामराजे शिंदे यांच्याकडनं समजून घेऊयात. तर सर्वसामान्यांच्या दृष्टीने एक जिव्हाळ्याचा विषय सोन्या चांदीच्या दरात मात्र मोठी वाढ झालेली आहे आणि ते आणखीन वाढणार असे संकेत मिळत आहेत. जळगाव म्हणजे सोन्याच्या मुख्य बाजारातून मंगेश जोशी आपल्याला सविस्तर माहिती देतील. या बातम्या आपण सविस्तरपणे पाहूयात. सुरुवातीला नाशिकची एक महत्त्वाची अपडेट. नाशिक आता वेगवेगळ्या कारनाम्यांच्यामुळे चर्चेत आलंय आणि त्यासाठी रोज काही ना काहीतरी खुलासे होत आहेत. नवनवीन अत्याचाराची प्रकरणं पुढे येत आहेत. नाशिकमधल्या खराचं प्रकरण भारतभरात गाजत असताना आता एक नवीन अत्याचाराचं प्रकरण समोर आलंय. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पाठोपाठ नाशिकमधूनच हे लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलंय. नाशिकमध्ये नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी महिलांवर विनयभंग, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार, छळ अशी विविध प्रकरणं समोर आली आहेत. याशिवाय धार्मिक भावना दुखावणं, बलात्कार, विनयभंग असे एकूण 9 प्रकारचे गुन्हे नाशिक पोलिसांकडे दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत या प्रकरणात 6 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याहूनही धक्कादायक म्हणजे 2022 पासून हा सगळा प्रकार सुरू होता. या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आता SIT स्थापन करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई नाक्यात TCS ग्रुप कंपनी आहे, तिथे आरोपी आणि फिर्यादी हे कामाला होते. फिर्यादीचं असं म्हणणं आहे का 1-1.5 वर्षापूर्वी त्यांनी वाईट नजरेने बघितलं मला आणि मोडेस्टी ऑफ ए वुमेन जे म्हणतात, असं लज्जा उत्पन्न असं नजरेने बघितलं, इशारा केले, असं त्यानुसार फिर्याद दाखल झाली होती 8 दिवसापूर्वी. त्या फिर्यादमध्ये अटक करून आरोपींना मेहरबान कोर्टात हजर केलं होतं. त्यामध्ये त्यांना जवळपास 6 दिवस PC भेटली होती. तर PC भेटल्यानंतर आता पुन्हा त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात ट्रान्सफर करण्यात आलेले. माझे माहितीप्रमाणे आता आरोपीविरुद्ध जवळपास 7 ते 8 गुन्हा दाखल आहे. त्यापैकी एक गुन्हा आज होता. आता मेहरबान कोर्टात पोलिसांनी 7 दिवसाची PC मागितली आहे. अजून ऑर्डर झालेली नाही आहे. बहुतेक 1-2 दिवसाची PC भेटणार आहे. फक्त जे 8 फिर्याद आहे, प्रत्येक फिर्यादमध्ये नियर अबाउट सेमच फिर्याद आहे. वाईट नजरेने बघितलं, मी साडी नेसून आली तर सांगितलं आज लई भारी दिसते तू, ऑप्शन लँग्वेज यूज केलेली आहे. नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखवल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचे गांभीर्य, व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता SIT स्थापन करण्यात आलेली आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये SIT स्थापन करण्यात आलेली असून पुढील तपास SIT करत आहे. यासोबतच नाशिक शहर आयुक्तालय हद्दीतील सर्व खाजगी आस्थापनांना पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे की आपल्या आस्थापनामध्ये काम करणाऱ्या
आपल्या आस्थापनामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही आपली आहे आणि त्याकरता योग्य ती खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच कुठल्याही महिलेची तक्रार असल्यास ते CP व्हॉट्सअप नंबर 9923323311 यावरती संदेश पाठवू शकतास किंवा कंट्रोल रूमचा डायल 112 वरती आपण संपर्क साधू शकता. तक्रारदार महिला, संस्था तसेच अन्य व्यक्ती यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल. याबाबतचे आवाहन माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या वतीने करण्यात येत आहे. आणि थेट जाऊयात नाशिकला. प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रांजल, काय काय गुन्हे दाखल झालेत या सगळ्यांवर? मिलिंद सर, अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक अशी घटना आहे. कारण मल्टीनॅशनल ही कंपनी आहेत आणि अर्थातच म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण जगभरामध्ये मल्टीनॅशनल कंपनी असणे जगभरात तिचं नाव आहे. आणि अशा या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये असे प्रकार होणं म्हणजे ही खरं तर किती चिंताजनक बाब आहे त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. 25 मार्च म्हणजे साधारणतः 13 दिवसांपूर्वी यातील पहिलं प्रकरण हे उघडकीस आलेलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या गुन्ह्याचं खरं तर पूर्णतः मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला असता. एक संपूर्ण प्रकरण हे धक्कादायक आहेत. अनेक यामध्ये गंभीर खरं तर प्रकरण समोर आलेत आणि त्यामुळे त्यांनी थेट SITची स्थापना केली. क्राईम ब्रांचचे जे ACP आहेत संदीप मिटके यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण तपास देण्यात आला. या तपासासाठी खरं तर गुप्तपणे संपूर्ण तपास करण्यात आला. पीडित महिलांची संख्या किती असू शकते त्यांचा शोध घेण्यात आला. संपूर्ण या कंपनीमधील जे इतर स्टाफ असतील, एम्प्लॉय असतील त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्यात आली आणि दरम्यान या संपूर्ण 13 दिवसांमध्ये धक्कादायक असे संपूर्ण प्रकार जे आहेत ते समोर आलेले आहेत. यामध्ये आपण बघितलं तर एकूण 9 गुन्हे दाखल झालेले आहेत. यातील एक गुन्हा जो आहे तो बलात्काराचा गुन्हा आहे, तो देवळी कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे. तर इतर 8 गुन्हे जे आहेत ते मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये आहेत. यातील धर्मांतरणचा गुन्हा आहेत, यासोबतच विनयभंग आणि धर्मांतरण असे हे गुन्हे आहेत यामध्ये. दरम्यान यातील एक जो गुन्हा आहे तो म्हणजे एका पुरुष आहेत आणि त्याचं धर्मांतरण हे करायला लावलेलं आहे. त्यामध्ये अनेक बदल हे दिसून येत होते आणि त्याचं धर्मांतरण हे करण्यात आलेलं आहे. दरम्यान हा गुन्हा उघडकीस आल्यानंतर अजून जी काही माहिती समोर आली ती खरं तर बघितली तर संतापजनक असं संपूर्ण प्रकरण आहेत. एका महिलेवरती बळजबरीने अत्याचार हे करण्यात आलेले होते, तिला धर्मांतर करण्यास भाग पाडण्यात आलेलं होतं आणि गुन्हा हा दाखल झालेला आहे. यासोबतच इतर आपण जर प्रकार बघितले तर यामध्ये नमाज पठण करायला लावलं, बळजबरीने नॉनव्हेज खायला दिलेले आहेत, बळजबरीने अत्याचार करण्यात आलेले आहेत, असे अनेक आरोप यामध्ये आहेत. आणि एकंदरीतच आज देखील यावर सुनावणी ही पार पडली होती. 5 आरोपींना यामध्ये न्यायालयात हजर हे करण्यात आलं होतं. एक यामध्ये महिला आरोपी देखील आहेत, ती अजून पोलिसांच्या हाती लागलेली नाही आहेत. दरम्यान या 5ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आलेली आहेत. जे काही सरकारी वकिलांनी युक्तिवाद हा केलेला आहे त्यानुसार हे गुन्ह्याची व्याप्ती जी आहे ती मोठी असू शकते, यातील आरोपींची संख्या देखील मोठी असू शकते आणि त्यामुळे त्यांनी पोलीस कोठडीची देखील मागणी ही केलेली आहे. म्हणजे पुढच्या काही दिवसात हे प्रकरण सुद्धा मोठं होईल तू सांगतोयस प्रांजल, त्यानुसार याची व्याप्ती सुद्धा अधिक आहे असं दिसतंय आणि गांभीर्य तर निश्चितपणे जास्त आहे. तिकडे महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात दुसऱ्या एका गुन्ह्यात खरातला आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आज खरातच्या पोलीस कोठडीची मुदत संपताच त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. आतापर्यंत 2 गुन्ह्यांमध्ये खरातला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी त्याला लगेच जामीन मिळणार नाही, कारण 3ऱ्या गुन्ह्याप्रकरणी खरातवर उद्या पुन्हा सुनावणी आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी SITच्या वतीनं पुन्हा एकदा खरातची पोलीस कोठडी मागितली जाणार आहे. मागच्या सुनावणीप्रमाणेच सुरक्षेच्या कारणास्तव खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. तसंच आत्तापर्यंत किरण सूर्यवंशी यांनी या दोन्ही गुन्ह्यांचा तपास केला होता. 3ऱ्या गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधिकारी बदलण्यात आले आहेत. काय काय झालं कोर्टात यावर एक नजर आपण एकीकडे टाकतो आहोत. राहुल वाघ आपल्यासोबत जोडले गेले. तर राहुल, काय आणखीन अपडेट्स आहेत, सविस्तर सांग. बंधू अशोक खरात याच्या संबंधित व त्याच्यावर आतापर्यंत 14 गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली. त्यामध्ये बलात्कार असेल, सावकारी असेल व फसवणूक अशा विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. मात्र अशोक खरात याची 7 दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्याला आज नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. मात्र या ठिकाणी SIT कडून कोणत्याही प्रकारची पोलीस कोठडी मागण्यात आली नाही. त्यामुळे त्याची दुसऱ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली. त्यामुळे कुठेतरी SIT वर देखील आता प्रश्नचिन्ह
हे निर्माण झालेले आहे. आपण जर एकंदरीत बघितलं तर मागच्या वेळेस एसआयटी करून आर्थिक व्यवहारांची चौकशी करायची असल्याने तसेच गर्भपात केल्याचा संशय असल्याने अनेक डॉक्टर व अनेक व्यावसायिकांची चौकशी करत असल्याने एसआयटीने 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. परंतु एसआयटीने त्या संदर्भातले कोणतेही पुरावे आज न्यायालयासमोर सादर न करता थेट न्यायालयीन कोठडीत अशोक खरात याची रवानगी करण्यात आली. तर दुसरीकडे तिसऱ्या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यासाठी एसआयटीने आज नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये अर्ज केला होता आणि त्यानुसार तत्काळ त्या अर्जाला मंजुरी देत नाशिक सत्र न्यायालयामध्ये आता ते उद्या त्याला पुन्हा हजर करण्यात केलं जाणार आहे. आपण जर एकंदरीत ते सर्व प्रकरण बघितलं तर अतिशय गंभीर प्रकरण आहे, परंतु एसआयटी त्या तपासावर आता कुठेतरी प्रश्नचिन्ह हा निर्माण करण्यात आलेला आहे. खरं तर एसआयटीने काहीतरी पुरावे सादर करणं अपेक्षित होतं, काहीतरी न्यायालयासमोर सादर करणं अपेक्षित होतं, मात्र बरं. न्यायालयाकडे काही सादर न करण्यात आल्याने कुठेतरी आता एसआयटीच्याच चौकशीवरती एकंदरीत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मिलिंद सर. बर राहुल, तुझ्याकडनं वेळोवेळी माहिती घेत राहू. तू तुर्तास सोबतच राहा. तिकडे बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. सुनेत्रा पवार यांच्यासह एकूण 55 उमेदवारांनी 68 अर्ज दाखल केले आहेत. म्हणजेच सुनेत्रा पवार यांच्या विरोधात हे सगळेजण मैदानात आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन सुनेत्रा पवार यांना दिल्याचं कळतं. त्या अनुषंगानं भाजपच्या नेतृत्वाकडून बारामती निवडणूक बिनविरोध कशी करता येईल यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपच्या वतीनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे काँग्रेसच्या सोबत मध्यस्थी करणार, बातचीत करणार असं कळतंय. त्यामुळे काँग्रेस अर्ज मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. काँग्रेसनं जनभावनेचा विचार करावा आणि बारामतीची पोटनिवडणूक त्यातून माघार घ्यावी असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर आता संजय राऊत यांनी उत्तर दिलंय की सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल. यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत. मला आठवतं की ज्यावेळेस आर आबांचं दुःखद निधन झालं होतं त्याही वेळेस आपण जी काही पोटनिवडणूक आहे ती त्या ठिकाणी भाजपने आम्ही ठरवलं होतं की आम्ही लढणार नाही आणि आपण ती बिनविरोध केली होती. मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक. जनभावना काय याची व्याख्या त्याने एकदा सांगावी. नांदेडमध्ये वसंत चव्हाणांचं दुर्दैवी निधन झालं तेव्हा उमेदवार करताना जनभावना नव्हती. पंढरपूरला आमदार भालके नानाचं निधन झालं तेव्हा उमेदवार उभा करताना जनभावना नव्हती. अशा जनभावना पायदळी भाजपने कशा चढवल्या याची अनेक उदाहरणं आम्हाला देता येतील. देशभरातली, महाराष्ट्रातली, सर्वत्र देता येतील. तुम्ही तिकडे कुठेतरी प्रचारामध्ये आहात आपले देवेंद्रजी, तामिळनाडू वगैरे भागात, आणि तिथून जनभावना काय सांगते महाराष्ट्राची. थेट बारामतीला जाऊयात. देवीदास राखुंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. देवीदास, स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे? ते ठाम आहेत का प्रदेशाचा देशातनं आदेश आला तरच मागे घेणार? मिलिंद, आपण जर बघितलं तर बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये अर्ज माघारी घेण्याची मुदत उद्या संपते. अद्यापपर्यंत वरून पक्षश्रेष्ठींकडून कोणताही आदेश आलेला नाहीये. या ठिकाणी काँग्रेसनं सुनेत्रा पवारांच्या विरोधात ॲडव्होकेट आकाश मोरे यांना उमेदवारी दिलेली आहे. आकाश मोरे यांचं असं म्हणणं आहे की दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात कर्नाटक सरकारने त्या ठिकाणी FIR दाखल केला. महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी FIR दाखल करावा. ज्या क्षणी महाराष्ट्र सरकार इकडे FIR दाखल करेल त्या क्षणी मी निवडणुकीतून माघार घ्यायला तयार आहे. दुसरी गोष्ट, जर मला पक्षीय नेतृत्वानं किंवा प्रदेश नेतृत्वानं जर आदेश दिला की या निवडणुकीतून आपल्याला माघार घ्यायची आहे तर मी माझा उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला तयार आहे. मात्र जोपर्यंत मला तसा आदेश येत नाही तोपर्यंत मी निवडणूक लढण्यावरती ठाम आहे आणि आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आम्हाला माहिती आहे की या निवडणुकीमध्ये आम्ही जिंकणार नाहीये, मात्र लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, विचार जिवंत ठेवण्यासाठी आम्ही ही संघर्षाची लढाई करतोय असंही या ठिकाणच्या उमेदवाराचं म्हणणं आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर एकीकडून भाजप
ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करत आहे। देवेंद्र फडणवीस यांनीही तसं आव्हान केलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांचं सुनेत्र पवारांनाही तसं फोन झालेला आहे, बोलणं झालेलं आहे की मोठा भाऊ म्हणून भाजप तुमच्या पाठीशी उभा आहे। दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काही वेळापूर्वीच एक्सवरती एक पोस्ट केली। त्यांनी ट्विट केलेलं आहे की भाजपच्या कोणत्याही नेत्यांकडून बारामतीच्या निवडणुकी संदर्भात काँग्रेसशी बोलणं झालेलं नाहीये, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात बोलणं झालेलं नाही। त्यामुळे भाजप सध्या जी बातम्या पेरतंय त्या बिन आधाराच्या आहेत, त्याला कोणताही आधार नाहीये। एकंदरीत आपण बघतोय की उद्या शेवटचा मुदत असणार आहे, 9 एप्रिल आहे। उद्या पर्यंत जर काही या संदर्भात हालचाली झाल्या आणि घडामोडींना वेग आला आणि काँग्रेसने जर विचार केला तर मात्र यातून बिनविरोधचा निर्णय होऊ शकतो। मात्र तुर्तास सद्य परिस्थिती बघता काँग्रेस ही निवडणूक लढण्यावरती ठाम आहे। कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस या निवडणुकीतून मागे घेण्यास तयार नाही असं दिसतंय मिलिंद। पराभव होणार आहे हे माहिती आहे, पण अपेक्षा आहे काँग्रेसला की स्वतः देवेंद्र फडणवीस फोन करतील किंवा स्वतः सुनेत्रा वहिनी यात केंद्रीय नेतृत्वाला फोन करतील आणि तरच उमेदवारी अर्ज काही, कारण 50 पेक्षा जास्त अर्ज आहेत ना देवीदास, सगळे अर्ज थोडी मागे घेतले जाणार आहेत, ते काँग्रेस फक्त अर्ज मागे घेईल, म्हणजे निवडणूक तर होणार असं दिसतंय। पाहूयात काय होतं ते। तिकडे आखाती युद्धासंदर्भात सगळ्यात मोठी बातमी समोर आली। संपूर्ण इराण बेचिराग करण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता। ट्रम्प यांनी इराणच्या विरोधात नियोजित लष्करी कारवाई तूर्तास स्थगित केली आहे। इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ पूर्णपणे आणि सुरक्षितपणे व्यापारासाठी खुली ठेवण्याचं मान्य केलं, तर अमेरिका पुढच्या 2 आठवड्यांसाठी इराणवरील संभाव्य बॉम्ब हल्ला आणि लष्करी कारवाई थांबवण्यास तयार आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलंय। यासाठी 10 कलमी शांतता प्रस्ताव तयार करण्यात आलाय आणि आता सध्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत। पुढच्या 2 आठवड्यांचा कालावधी हा या चर्चेला अंतिम स्वरूप देण्यासाठी आहे आणि त्यानंतर अंतिम युद्धविराम कदाचित जाहीर केला जाऊ शकतो। तिला 5 दिवस, नंतर 10 दिवस आणि आता 2 आठवड्यांचा सीज फायर डिक्लेअर करून एक प्रकारे इराण विरुद्धच्या युद्धाचा पॉज किंवा स्वल्पविराम लांबवण्याचाच प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे। मागच्या काही तासांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक विधानं केली होती आणि एका रात्रीमध्ये आम्ही इराणची संपूर्ण संस्कृतीच नष्ट करू, इराणला पूर्णतः उद्ध्वस्त करू, अशा प्रकारची आक्रमक विधानं केली होती। या आक्रमकतेच्या मागे एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांची कोअर्सिव्ह डिप्लोमसी म्हणजेच संपूर्णतः दबाव तंत्राचाच हा त्या ठिकाणी भाग होता आणि या दबाव तंत्रामुळेच अप्रत्यक्षपणे इराणला कुठेतरी निगोशिएशन टेबलवर आणणं आणि अमेरिकेशी संबंधित काही अटी मान्य करून घेणं, अशा प्रकारची रणनीती डोनाल्ड ट्रम्प यांची या आक्रमक विधानांच्या मागे होती। थेट नवी दिल्लीला जाऊयात, रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत। रामराजे, भारताकरता एक दिलासा आहे की तरी भारताची जहाजं येतच होती कच्च्या तेलाची आणि गॅसची, पण आता अधिक मोकळेपणानं ती येतील, एक मोठा दिलासा भारताला। दिलासा आहे कारण आजच ग्रीन आशा हे जहाज येते आणि भारताचा बहुतांश म्हणजेच की 85% कच्चं तेल जे आहे ते याच मार्गाने येतं। त्याचबरोबर LGP जे आहे ते साधारणतः 90% LGP याच मार्गाने येतं आणि म्हणूनच भारतावर सर्वात जास्त परिणाम होत होता। मात्र आता मार्ग खुला होत असल्यामुळं या संकटातून बाहेर येण्यासाठी संधी मिळेल, शेअर बाजारामध्ये उसळी आलेली आहे। तर दुसरीकडे जे की शक्यता वर्तवली जात होती की महागाई वाढेल, तर त्याला सुद्धा काही प्रमाणामध्ये आळा बसणार आहे हे स्पष्टपणे दिसून येते। परंतु जो 10 कलमी कार्यक्रम देण्यात आलेला आहे त्याच्यावर कितपत सहमती होते ते सुद्धा पाहावं लागणार आहे। कारण अमेरिका जरी मान्य करत असेल तरी इस्रायल हे मान्य करायला तयार नाही। इस्रायलनं मुख्य 2 शर्ती ठेवलेल्या आहेत की तात्काळ होर्मुझचा मार्ग जो आहे तो खुला करावा आणि अमेरिका आणि इस्रायलचे जे तळ आहेत इतर देशावर आणि त्याचबरोबर इतर देशातील महत्त्वाच्या ठिकाणावर सुद्धा हल्ले करणं हे इराणनं बंद करावे, या 2 मागण्या केलेल्या आहेत। तर इराणने जे 10 कलमी कार्यक्रम दिलेला आहे त्यामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की जो आर्थिक नुकसान जे झालेलं आहे इराणचं, तर त्याची भरपाई सुद्धा अमेरिकेने द्यावी, ज्या ज्या ठिकाणी हल्ले केलेले आहेत त्याची भरपाई द्यावी। त्याचबरोबर की या संपूर्ण होर्मुझच्या संदर्भामध्ये संपूर्ण नियंत्रण जे असणार आहे ते इराणचंच असणार आहे आणि इस्रायलने सुद्धा हिजबुल्ला आणि इतर देशावर हल्ले करणं हे थांबवावं, या 3 महत्त्वाच्या मागण्या आहेत। त्यामुळे इस्रायल हे ऐकणार का हे सुद्धा बघावं लागणार आहे। कारण
हिजबुल्ला आणि इस्रायलचं नातं आपल्याला माहीत आहे पहिल्यापासून. तर ही सुद्धा शर्यत ठेवलेली आहे, मध्यस्थी पाकिस्तानने केलेलं आहे, हे सुद्धा इस्रायलला पचलेलं नाहीये. त्यामुळे इथून पुढे 2 आठवड्यानंतर आणखीन पुन्हा युद्धाच्या चर्चेसाठी सुरुवात होईल का युद्ध थांबेल हे बघावं लागणार आहे. ठीक आहे रामराजे, महत्त्वाची अपडेट युद्धाच्या संदर्भातली ही. तिकडे अमेरिका इराणनं 2 आठवड्यांचा तात्पुरता युद्धविराम काय जाहीर केला. सोन्या चांदीच्या भावात जोरदार उसळी झाली. सोन्याचा भाव 3,600 रुपयांनी वाढला तर चांदीचा भाव 10,000 रुपयांनी वाढला. त्यामुळे आता सोन्याचे भाव 1.5 लाखांच्या पार तर चांदीचे भाव पुन्हा एकदा 2.5 लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचले. मंगेश जोशी आपले प्रतिनिधी थेट जळगावातून आपल्यासोबत जोडले जात आहेत. मंगेश, या युद्धानं पुन्हा एकदा स्पष्ट झालं की सेन्सिटिव्ह इंडेक्स हा फक्त मुंबई स्टॉक एक्सचेंजचा नाही तर सोन्या चांदीचा पण आहे. निश्चितच मिलिंद सर, खरं तर आजचा दिवस जो आहे हा भारतीय सराफा बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण गेल्या 35 ते 40 दिवसापासून सतत सोन्या चांदीमध्ये होत असलेली चढउतार आणि विक्रमी सोन्याचे घसरलेले दर यामुळे खरं तर भारतीय सराफा बाजाराची जी आहे चिंता जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. मात्र आज ज्या पद्धतीने सोन्या आणि चांदीच्या भावात जी वाढ झालेली आहे, खरं तर या घसरणीच्या काळात झालेली ही वाढ अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सोन्याच्या भावात अगदी एका दिवसात 4,000 रुपयांची तर चांदीच्या भावात तब्बल 10,000 रुपयांची वाढ झालेली आहे. त्यामुळे भारतीय सराफा बाजारासाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ज्या पद्धतीने आता अमेरिका आणि इराण यांच्यातील तुर्तास 2 आठवड्याच्या युद्धविरामाची जी घोषणा करण्यात आली आणि या गोष्टीनंतर जे आहे ज्या पद्धतीने आता सोन्या आणि चांदीच्या भावावरती परिणाम जो झालेला आहे हा खरं तर पुढील 2 आठवड्यांसाठी अत्यंत सकारात्मक मानला जातोय. एकंदरीतच तज्ज्ञांच्या मते जे आहे पुढील 2 आठवड्यामध्ये अजूनही सोन्या चांदीचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. कारण युद्ध सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीने क्रूड ऑइलमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती, डॉलर मजबूत झालेला होता, शेअर बाजारामध्ये मोठी उसळ पाहायला मिळाली होती. मात्र आता या संपूर्ण ज्या घडामोडी होत्या, आर्थिक व्यवस्था होती, ही कुठेतरी आता स्थिर होताना पाहायला मिळते आहे. 2 आठवड्यामध्ये जर सकारात्मक जर युद्धाबाबत चर्चा झाली तर सोन्याचे भाव हे जवळपास 1,80,000 ते 2 लाखांपर्यंत, तर चांदीचे भाव जे आहे हे जवळपास 2.5 लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज जो आहे हा सराफा व्यावसायिकांनी आणि तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे पुढचे 2 आठवडे जे आहे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि यामध्ये काय काय नेमकं आता निष्कर्ष निघणार आहे आणि कशा पद्धतीने जे आहे सोन्या आणि चांदीवरती परिणाम होऊ शकतो हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मिलिंद सर, त्यामुळे पाहूयात. काही जणांचा असा अंदाज आहे बरं का, काय ते नेमकं सांगू नाही शकत, तुम्ही तज्ज्ञांना सल्ला घेतला पाहिजे. पण या किमती आता प्रचंड वाढू शकतात सोन्या चांदीच्या आणि त्याच्यात आत्ताच्यापेक्षा साधारण 1.5 पटपर्यंत ही वाढ होऊ शकते. आपल्याला मंगेश जोशी जळगावातून, प्रांजल कुलकर्णी नाशिकमधून, राहुल वाघ आपल्याला महत्त्वाची माहिती देत होते खरातच्या संदर्भात, देविदास राखुंडे बारामतीतल्या पोटनिवडणुकीबद्दल आणि दिल्लीतून रामराजे शिंदे यांनी आपल्याला युद्धाच्या संदर्भातली माहिती दिली. तुमच्या सगळ्यांचेही मनापासून धन्यवाद.